नमस्कार. आज आपल्यासमोर आलेल्या स्रोतांमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतेय. कोणती? जगभरातले देश स्वतःच्या भविष्यासाठी मोठे, धाडसी आणि काही वेळा वादग्रस्त निर्णय घेत आहेत. अगदी. मग तो व्यापार असो, ऊर्जा असो किंवा सायबर सुरक्षा. बरोबर. पण या मोठ्या धोरणांमध्ये आणि सामान्य नागरिकांच्या भावनांमध्ये एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे असं वाटतंय. आज आपण याच मोठ्या चित्राचे काही महत्वाचे तुकडे जोडून पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या एका मोठ्या व्यापार कराराने. हो, याची चर्चा तर खूप दिवसांपासून सुरू होती की नाही? हो, पण आता अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालंय. आणि याचं मुख्य आकर्षण म्हणजे न्यूझीलंडने भारतीय मालासाठी आपलं मार्केट 100% टॅक्स फ्री केलंय. 100%. म्हणजे आपल्या कपड्यांपासून ते अगदी इंजिनिअरिंगच्या वस्तूंवर जे 10% आयात शुल्क लागायचं ते आता 0. अगदी. याचाच अर्थ आपल्या निर्यातदारांसाठी ही एक मोठी संधी आहे. नक्कीच. आणि हे फक्त वस्तूंसाठीच नाहीये. भारताची जी ओळख आहे, जगाची फार्मसी, त्या औषध निर्माण क्षेत्रालाही फायदा आहे का? खूप मोठा फायदा आहे. न्यूझीलंड आता आपल्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे GMPच्या रिपोर्ट्सना थेट मान्यता देणार आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळी होणारी तपासणी आणि तो सगळा वेळ, पैसा वाचणार. बरोबर. पण मग प्रत्येक करारात काहीतरी देवाणघेवाण असते. आपण त्यांना काय दिलं? कारण आपल्याकडे डेअरी उद्योग खूप मोठा आहे आणि न्यूझीलंड तर डेअरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या मनात थोडी भीती असणारच. बरोबर. आणि हाच या करारातला सर्वात महत्त्वाचा आणि म्हणजे विचारपूर्वक हाताळलेला मुद्दा आहे. कसा? भारताने न्यूझीलंडच्या 70% वस्तूंवरील शुल्क कमी केलंय, पण अत्यंत हुशारीने. दूध, दही, चीज, लोणी, म्हणजे सगळी डेअरी उत्पादनं. हो, या सगळ्यांना या करारातून पूर्णपणे बाहेर ठेवलंय. त्यामुळे अमूलसारख्या संस्था आणि आपले कोट्यावधी शेतकरी पूर्णपणे सुरक्षित आहेत. वाह, म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी घेतलीये. सफरचंद आणि किवीचं काय? कारण हिमाचल आणि काश्मीरच्या शेतकऱ्यांसाठी सफरचंद खूप महत्वाचं पीक आहे. तिथे एक चांगली युक्ती वापरली आहे. त्याला टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ म्हणतात. म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर न्यूझीलंडमधनं सफरचंद फक्त एप्रिल ते ऑगस्ट याच काळात आयात करता येतील. अच्छा, म्हणजे जेव्हा भारतात सफरचंदांचा हंगाम नसतो तेव्हा. अगदी. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला पूर्ण किंमत मिळेल आणि ग्राहकांना ऑफ सीझनमध्ये एक पर्यायही मिळेल. कमाल आहे. म्हणजे हा करार फक्त वस्तुपुरता नाहीये. मला वाटतं यात सेवा आणि शिक्षण क्षेत्रासाठीही काहीतरी मोठं आहे. हो, आणि मला वाटतं या कराराचा खरा गेम चेंजर भाग तोच आहे. तो कसा? भारतीय विद्यार्थ्यांवर न्यूझीलंडमध्ये शिकण्यासाठी जी संख्येची मर्यादा होती ती आता काढून टाकली आहे. अरे वाह. म्हणजे स्टेम पदवीधरांना 3 वर्षांचा आणि PhD करणाऱ्यांना तब्बल 4 वर्षांचा पोस्ट स्टडी वर्क विजा मिळणार आहे. 4 वर्षांचा वर्क विजा ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे शिक्षणानंतर कामाचा अनुभव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. नक्कीच. याशिवाय 5,000 कुशल व्यावसायिकांना म्हणजे IT प्रोफेशनल्स, इंजिनियर्स यांनाही विजा मिळणार आहे. यात योग प्रशिक्षक आणि शेफ्सचाही समावेश आहे. छानच आहे. पण या सर्वांवर कळस म्हणजे न्यूझीलंडने पुढच्या 15 वर्षांत भारतात $20 अब्ज गुंतवणूक करण्याचं वचन दिलं आहे. $20 अब्ज हा आकडा खूप मोठा आहे. हो, आणि हा फक्त आकडा नाही, हे दाखवतं की जागतिक कंपन्या आता चीनच्या पलीकडे म्हणजे China+1 धोरण किती गांभीर्याने घेत आहेत. म्हणजे भारतासाठी उत्पादन क्षेत्रात एक मोठी जागतिक शक्ती बनण्याची ही एक संधी आहे. बरोबर. तर दुसरीकडे जपान ऊर्जेच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत धाडसी पण तितकंच वादग्रस्त पाऊल उचलत आहे. तुम्ही त्या अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल बोलताय का? हो, त्यांनी फुकुशिमा दुर्घटनेनंतर बंद केलेला जगातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतलाय. हो, काशिवाजाकी कारिवा हा तो प्रकल्प. आणि खरं तर हा निर्णय जपानसाठी गरजेचा बनला होता. गरजेचा का? याची 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढलेल्या ऊर्जेच्या किमती आणि असुरक्षितता, आणि दुसरं 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचं त्यांचं ध्येय. अच्छा, त्यासाठी अणुऊर्जा हा एक स्वच्छ पर्याय म्हणून बघितला जातोय. हो, कारण तो 0 कार्बन उत्सर्जनाचा एक स्थिर स्रोत आहे. पण मला एक प्रश्न पडतोय, 2011च्या फुकुशिमा दुर्घटनेच्या आठवणी अजून ताज्या आहेत ना? सरकारने सुरक्षेसाठी त्सुनामीपासून बचावासाठी उंच भिंती बांधली आहेत, ठीक आहे, पण अणुभट्टी चालवणारी कंपनी तीच आहे, टिपको, ज्यांच्यावर फुकुशिमाच्या वेळी
माहिती लपवल्याचा आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप होता. मग लोक विश्वास कसा ठेवणार? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. भिंती बांधता येतात, पण लोकांचा विश्वास कसा बांधणार? आणि हेच तिथलं वास्तव आहे. म्हणजे विरोध आहे याला? खूप विरोध आहे. एका सर्व्हेनुसार 61% स्थानिक लोकांना याला अजूनही विरोध आहे. टिपरवरील अविश्वास हेच त्यामागचं मुख्य कारण आहे. म्हणजे सरकार एका बाजूला देशाची ऊर्जा सुरक्षा ठेवतेय आणि दुसऱ्या बाजूला लोकांची भीती. ही एक मोठी राजकीय कसरत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेले निर्णय आणि नागरिकांच्या भावना यांच्यातली दरी इथे स्पष्ट दिसतेय. अशीच काहीशी परिस्थिती सिंगापूरमध्ये दिसतेय, पण एका वेगळ्या संदर्भात. तुम्ही सायबर फसवणुकीविरोधातल्या नवीन कायद्याबद्दल बोलताय का? हो, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना तुरुंगवासासोबत 24 फटक्यांपर्यंतची शिक्षा देण्याचा कायदा त्यांनी आणलाय. फटक्यांची शिक्षा? हे जरा जास्तच वाटतंय. सिंगापूरमध्ये फटक्यांची शिक्षा तशी नवीन नाही. ती हिंसक गुन्ह्यांसाठी आधीपासूनच आहे. अच्छा. पण आर्थिक गुन्ह्यांसाठी, विशेषतः ऑनलाईन स्कॅमसाठी तिचा वापर पहिल्यांदाच होतोय. यामागे एकच उद्देश आहे. गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणे. अगदी. कारण 2020 ते 2025 या काळात तिथे सायबर फसवणुकीत 60% वाढ झाली होती. 60%? म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जात होती. या कायद्याच्या कक्षेत कोण कोण येणार? फक्त मुख्य सूत्रधार की अजून कोणी? नाही, यात सगळेच येतात. फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे प्रमुख, सदस्य आणि मनी म्यूल सुद्धा. मनी म्यूल्स? हो, म्हणजे ते लोक जे काही पैशांच्या बदल्यात आपली बँक खाती गुन्हेगारांना वापरायला देतात. अनेकदा तरुणांना यात फसवून ओढलं जातं. या कायद्यामुळे आता असं करणं खूप महागात पडेल. यात काही अपवाद वगैरे आहेत का? आहेत. 50 वर्षांवरील पुरुष आणि सर्व महिलांना या शिक्षेतून वगळलं आहे. मग मन्ना काय शिक्षा? त्यांना त्याऐवजी जास्त कालावधीचा तुरुंगवास भोगावा लागेल. मानवाधिकार संघटना यावर टीका करतीलच, पण सिंगापूर सरकारने आपल्या नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य दिलेलं दिसतंय. म्हणजे सिंगापूर आपल्या नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलते. पण सुरक्षेचा प्रश्न फक्त जमिनीवरच नाही, तर अंतराळातही तितकाच महत्वाचा आहे, नाही का? नक्कीच. खास करून जेव्हा आपण अंतराळवीरांना पाठवणार असू. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात 2 महत्वाच्या घडामोडी आहेत. एक अमेरिकेत आणि एक भारतात. सांगा. अमेरिकेत नासाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका खासगी अंतराळवीराची नियुक्ती झाली आहे, अब्जाधीश जॅरेड आयझॅकमॅन. हे तर खूप मोठं बदल आहे. नासासारख्या सरकारी संस्थेचं नेतृत्व एका खासगी उद्योजकाकडे. हो, आणि हेच अमेरिकेच्या अंतराळ धोरणाची नवी दिशा दाखवतंय. आयझॅकमॅन हे स्पेसएक्स सोबत खासगी मोहिमा करणारे खंदे समर्थक आहेत. म्हणजे नासा आता पूर्णपणे व्यावसायिक अंतराळ युगात प्रवेश करत आहे. बरोबर. चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षेला तोंड देण्यासाठी आणि आर्टेमिस मून मिशनला गती देण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय असं मानलं जातंय. हे तर झालं अमेरिकेचं. आपल्या गगनयान मोहिमेचं काय? तिथे काय प्रगती आहे? आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. इस्रोने ड्रोगा पॅराशूटच्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत. ड्रोगा पॅराशूट? हे नक्की काय असतं? हे अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे का? खूप महत्वाचं आहे. तुम्ही कल्पना करा, एक गाडी ताशी हजारो किलोमीटर वेगाने येतेय. तिला एकदम थांबवता येत नाही. नाही. आधी वेग कमी करण्यासाठी एक छोटा ब्रेक लावावा लागतो आणि मग गाडी पूर्ण थांबवण्यासाठी मुख्य ब्रेक. अच्छा, म्हणजे गाडीला ब्रेक लावण्यासारखं झालं का? पण अवकाशात? अगदी तसंच. जेव्हा अंतराळवीरांना घेऊन येणारं क्रू मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणात परत येतं, तेव्हा त्याचा वेग प्रचंड असतो. हा वेग कमी करण्यासाठी आणि मॉड्यूलला स्थिर करण्यासाठी जो पहिला छोटा ब्रेक लागतो, ते म्हणजे ड्रोगा पॅराशूट. पण आपल्या देशातही काही महत्वाच्या घडामोडी आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका योजनेच्या नावाला घेऊन मोठं राजकीय वाद निर्माण झालाय. हो, पश्चिम बंगाल सरकारने आपल्या 100 दिवसांच्या रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्माश्री योजना असं ठेवलं आहे. महात्माश्री? हो, आणि यामागे एक स्पष्ट राजकीय संदेश आहे. तो काय? काही काळापूर्वी केंद्र सरकारने MGNREGA योजनेच्या नावात बदल केल्यावरून वाद झाला होता. त्याला प्रतिसाद म्हणून आणि केंद्राकडून निधी थांबल्याचा आरोप करत पश्चिम बंगालने आता स्वतःच्या पैशाने ही योजना चालवताना त्याला हे नवीन नाव दिलंय. अच्छा, म्हणजे हा केवळ नावाचा बदल नाही. नाही, हे केंद्र-राज्य संबंधांमधल्या तणावाचं एक प्रतीक आहे. म्हणजे राजकारण नावापुरतं मर्यादित नाही. त्याचवेळी आंध्र प्रदेशात मात्र आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल उचललं जात आहे. तुम्ही पेसा महोत्सव 2025 बद्दल बोलताय का? हो. आणि पेसा कायदा 1996 हा भारतीय संविधानातील एक अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित कायदा आहे. तो ग्रामसभांना त्यांच्या भागातील नैसर्गिक संसाधनांवर म्हणजे जंगल, पाणी, जमीन यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देतो. खरं, ग्रामस्वराज्य.
पण याची अंमलबजावणी नीट होत नाही असं नेहमी ऐकतो. बरोबर. आणि म्हणूनच हा महोत्सव महत्वाचा आहे. या महोत्सवात एक पेसा पोर्टल सुरू केलं जाणार आहे. पोर्टल. हो, ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कुठे आणि कशी होते यावर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल. हा पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठा बदल ठरू शकतो. राजकारण आणि तंत्रज्ञान या जड विषयानंतर थोडा हलकं-फुलकं पण तितकंच इंटरेस्टिंग काहीतरी पाहूया. 22 डिसेंबरला गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती होती, पण मला कळलंय की 2025 या वर्षाचं एक गणिती वैशिष्ट्य आहे. हो, 2025 हे एक हर्षद वर्ष आहे. एक मिनिट, हर्षद वर्ष हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतेय. हे काहीतरी खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. काय आहे नक्की? हर्षद हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे आनंद देणारा. आनंद देणारा. हो, गणितात जी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेने पूर्ण भाग जाते तिला हर्षद संख्या म्हणतात. अच्छा, म्हणजे 2025च्या अंकांची बेरीज आहे 2 अधिक 0 अधिक 2 अधिक 5 म्हणजे 9. आणि 2025ला 9ने भाग जातो. 2025 भागिले 9 म्हणजे 225. अरे वा, किती सुंदर संकल्पना आहे ही. आहे ना. आणि या वर्षीच्या गणित दिनाची थीमच होती गणित, कला आणि सर्जनशीलता. म्हणजे गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही. नाही, तर ते निसर्गाच्या रचनेत, संगीतात आणि कलेतही दडलेलं आहे. हेच यातून अधोरेखित होतं. अप्रतिम. आता महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीतही एक नवीन उपक्रम सुरू झालाय, शक्ती स्कॉलर्स फेलोशिप. हो, राष्ट्रीय महिला आयोगानं ही फेलोशिप सुरू केली आहे. याचा उद्देश महिलांशी संबंधित विषयांवर म्हणजे त्यांची सुरक्षा, सायबर गुन्हेगारी किंवा राजकारणातील सहभाग यावर संशोधनाला चालना देणं आहे. यासाठी काही अनुदान वगैरे? आहे ना. निवडलेल्या तरुण संशोधकांना 6 महिन्यांसाठी 1,00,000 रुपये दिले जातील, जेणेकरून पुराव्यावर आधारित धोरणं बनवता येतील. खूपच छान. आणि आता शेवटी काही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नोंदी. पत्रकार मोहर बसू यांचं सलमान खान, द सुलतान ऑफ बॉलिवूड हे चरित्र प्रकाशित झालंय. हो, आणि हे पुस्तक फक्त एका अभिनेत्याबद्दल नाही, तर ते गेल्या 30 वर्षांतील बॉलिवूड आणि पर्यायाने बदलत्या भारताचा एक सामाजिक दस्तऐवज आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा लहानपणाचा आणि तरुणपणाचा इतिहासच येतो. मला आठवतंय मैंने प्यार कियाच्या वेळी काय क्रेज होती. अगदी. आणि एका युगाचा अंत करणारी बातमी म्हणजे 1941च्या पर्ल हार्बर हल्ल्यातून वाचलेले शेवटचे नौदल अधिकारी इरा आईकशाब. त्यांचं निधन झालं. तो संपूर्ण अनुभव आता कायमचा गेला आहे. खरंच, एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचा शेवटचा दुवा निखळला. आजच्या चर्चेतून एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली. हो, आपण पाहिलं की देश आपल्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी मोठे निर्णय घेत आहेत. मग तो जपानचा अणुऊर्जेकडे परतण्याचा निर्णय असो किंवा सिंगापूरचा फटक्यांच्या शिक्षेचा कायदा. पण दोन्ही ठिकाणी नागरिकांचा विरोध किंवा भीती आहे. तरीही सरकार पुढे जात आहे. हो, हा एक अवघड पण महत्वाचा संघर्ष आहे. आणि इथेच आजचा विचार करण्यासाठीचा प्रश्न आहे. देशाच्या भविष्यासाठी घेतलेले मोठे धोरणात्मक निर्णय आणि त्याच देशातील नागरिकांच्या भावना, त्यांची भीती आणि त्यांची सहमती यांच्यामध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल, याचा नक्की विचार करा.